ओके बच्चांनो, कंटिन्यूइंग विथ द सम्स. आपले सम्स चालू होते बेटा. पुढचं गणित मी तुम्हाला डिक्टेट करतोय, लिहून घ्यायचं आहे. पुढचं गणित मी तुम्हाला डिक्टेट करतोय, प्लीज ते लिहून घ्या. अ रेजिस्टन्स ऑफ 10 ओहम, अ रेजिस्टन्स ऑफ 10 ओहम, अ रेजिस्टन्स ऑफ 10 ओहम is connected in parallel with the 8 ohm, is connected in parallel with the 8 ohm. A resistance of 10 ohm is connected in parallel with the 8 ohm. Full stop there. If the current to the combination is 10 ampere, if the current to the combination is 10 ampere, if the current to the combination is 10 ampere, find the current to the each resistor. Find the current through the each resistor. Find the current through the each resistor. Find the current through the each resistor. ओके. आणि क्वेश्चन बेटा आता इथे तुम्हाला सर्किट डायग्राम दिलेली नाहीये. सर्किट डायग्राम दिलेली नाहीये, तुला काढायची. सर्किट डायग्राम दिलेली नाहीये, तुला काढायची. काय म्हणते बेटा, रेजिस्टन्स ऑफ 10 ओम इज कनेक्टेड इन पॅरलल विथ द 8 ओम. म्हणजे पहिले सर्किट डायग्राम करताना तर दोन रेजिस्टर आहेत बेटा. पहिल्या रेजिस्टरची किंमत किती आहे? 10 ओहम. दुसऱ्या रेजिस्टरची किंमत किती आहे बेटा? 8 ओहम. हे दोघे एकमेकांना पॅरलल मध्ये आहेत. येस बेटा, दिसतायत. हा 10 ओमचा रेजिस्टर झाला, हा 8 ओमचा रेजिस्टर झाला. ठीक आहे. हे दोघे एकमेकांना कसे कनेक्टेड बेटा? पॅरलल मध्ये. पुढे इफ द करंट टू द कॉम्बिनेशन इज 10 एम्पियर, या दोघांच्या कॉम्बिनेशन मधून करंट चाललाय. या दोघांच्या कॉम्बिनेशन मधून करंट चाललाय ज्याची किंमत किती आहे बच्चा लोक? 10 एम्पियर. ज्याची किंमत किती आहे? 10 एम्पियर. पुढे काय म्हणतोय? कॅल्क्युलेट द करंट टू द इच रेजिस्टर. प्रत्येक रेजिस्टर मधून काहीतरी करंट जाईल तो सांगायचा आहे. याच्यातून करंट जाईल सपोज मी अजून करतो I1, इथून करंट जाईल सपोज मी अजून करतो I2, इथून करंट जाईल I1, इथून करंट जाईल I2. मला ही किंमत काढायची. कुठली? I1 ची किंमत आणि I2 ची किंमत. कसं काय काढणार? तर तुम्हाला आठवत असेल बेटा, आपण सिरीजचा कन्सेप्ट घेतला होता ना, त्याच्यानंतर एक मी तुम्हाला करंट डिव्हिजन रूल पण घेतलेला होता. आठवत आहे? करंट डिव्हिजन रूल. तो एकदा रिकॉल करून देतो. इथे वाटलंच तर याला मी रेजिस्टर R1 नाव देतो, याला रेजिस्टर R2 नाव देतो. इथून टोटल करंट I असा होता, इथून करंट I1 होता आणि इथून करंट I2 होता. I1 ची जर मला किंमत काढायची असेल, करंट डिव्हिजन रूल, आपण ऍक्च्युली पॅरललचा कन्सेप्ट झाल्यावरती हा कन्सेप्ट बघितला होता. रेजिस्टर्स इन पॅरललचा कन्सेप्ट झाल्यावरती हा कन्सेप्ट बघितला होता बेटा. रेजिस्टर्स इन पॅरललचा कन्सेप्ट झाल्यावरती हा कन्सेप्ट बघितला होता. आठवतंय? I1 ची किंमत काढायची असेल तो ऑपोजिट वाला रेजिस्टर येतो R2 अपॉन खाली किती येतं? R1 प्लस R2, त्याला गुणिले टोटल करंट आहे. त्याला गुणिले काय? टोटल करंट आहे. तसंच I2 ची किंमत काढायची असेल तर ऑपोजिट वाला रेजिस्टर म्हणजेच कुठला आला? R1 अपॉन खाली पुन्हा R1 प्लस R2, त्याला गुणिले टोटल करंट आहे. त्याला गुणिले टोटल करंट आहे. हा एवढा सिंपल रूल आहे. ठीक आहे. तसंच इथे मला I1 ची किंमत काढायची असेल, I1, तो ऑपोजिट वाला रेजिस्टर म्हणजे 8 ओहम, त्याला डिवायडेड बाय बाकीचे दोन रेजिस्टरची बेरीज म्हणजे 10 प्लस 8, त्याला गुणिले टोटल करंट. टोटल करंट मला दिलेला आहे तो म्हणजे किती? 10. मग किती? 8 गुणिले 10 एका ब्रॅकेटमध्ये घ्या आणि त्याला डिवायडेड बाय 10 प्लस 8, त्याला डिवायडेड बाय किती? 10 प्लस 8. I1 ची किंमत कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेशन करा. वरचं एका ब्रॅकेटमध्ये 8 गुणिले 10 ब्रॅकेट कम्प्लीट, त्याला डिवायडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये 10 प्लस 8, 10 प्लस 8 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं? 4.44. 4.44 काही एम्पियर. ही कुठली किंमत आली? I1 ची. ही कुठली किंमत आली? I1 ची. राईट. तसंच मला I2 ची पण किंमत भेटेल. I2 ची किंमत काढायची असेल तर काय होईल बेटा? ऑपोजिट वाला रेजिस्टर म्हणजे 10, त्याला डिवायडेड बाय खाली पुन्हा 10 प्लस 8, त्याला गुणिले टोटल करंट किती आहे? 10. टोटल करंटची किंमत किती आहे बेटा? 10. फॉर्म्युला तिकडे इकडे डायरेक्ट अप्लाय केलाय. फॉर्म्युला तिकडे इकडे डायरेक्ट अप्लाय केलाय. हा 10 वेगळा आहे. हा 10 रेजिस्टरची किंमत आहे आणि हा 10 टोटल करंटची किंमत आहे. हा 10 रेजिस्टरची किंमत आहे, हा 10 टोटल करंटची किंमत आहे. म्हणजेच इथे एका ब्रॅकेटमध्ये 10 गुणिले 10, त्याला डिवायडेड बाय खाली 10 प्लस 8, 10 प्लस 8. चलो I2 ची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा. वरच्या ब्रॅकेटमध्ये 10 गुणिले 10 ब्रॅकेट कम्प्लीट, त्याला डिवायडेड बाय पुन्हा 10 प्लस 8 ब्रॅकेट कम्प्लीट. 5.55 काय बेटा? एम्पियर. ही एकदम, जर तुला फॉर्म्युले पार्ट असतील तर एकदम इझिली सोडवता येतं. जर तुला फॉर्म्युले पार्ट असतील तर हे गणित तुला इझिली सोडवता येतं. जर तुला फॉर्म्युले पार्ट असतील तर हे गणित तुला इझिली सोडवता येतं. याच गणिताला ना बेटा अजून एक ऑलमध्ये पद्धत आहे. ती पद्धत काय? फुल कॉन्सन्ट्रेशन घेऊन बघा.
ती पद्धत काय, फुल कॉन्सन्ट्रेशन घेऊन बघा. काय बेटा ती पद्धत, मला I1 ची किंमत काढायची, I2 ची किंमत काढायची. मला एवढं माहिती आहे की पॅरलल मध्ये व्होल्टेज सेम असतं. आठवतंय बेटा, पॅरलल मध्ये काय सेम असतं, व्होल्टेज. मग जर मला I1 काढायचं असेल तर I1 साठी माझ्याकडे VT अपॉन खाली R1 म्हणजे I इज इक्वल टू, सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे, V अपॉन R असतो, राईट. V अपॉन R असतो. तर जर मी I1 म्हटलं तर इथे V1 अपॉन R1 येईल. I1 इज इक्वल टू V1 अपॉन R1. पण पॅरलल मध्ये व्होल्टेज कसं असतं, सेम. जे व्होल्टेज असतं ते VT असतं, म्हणजेच VT अपॉन R1 आलं. म्हणजे I1 ची किंमत काढायची असेल तर VT अपॉन खाली R1 लागेल. ठीक आहे. तसंच I2 ची जर तुला किंमत काढायची असेल तर VT अपॉन खाली किती येईल बेटा, R2 येईल. VT अपॉन R2. VT का लिहितोय, व्होल्टेज माझं सेम राहणार आहे. VT का लिहितोय तर व्होल्टेज माझं सेम राहणार. मग मला व्होल्टेज पहिले काढावं लागेल. व्होल्टेज कसं काय निघेल, व्होल्टेज काढायचं असेल V इज इक्वल टू I इंटू द R असतो, सगळ्यांना माहिती आहे. V इज इक्वल टू किती असतं, I इंटू द R. मला टोटल व्होल्टेज काढायचं आहे तर इथे टोटल करंट लागेल आणि रेजिस्टन्स पण टोटल लागेल. मला टोटल व्होल्टेज काढायचं असेल तर करंट पण टोटल लागेल, रेजिस्टन्स पण टोटल लागेल. करंट टोटल बघायला गेलं तर माझ्याकडे आहे, यालाच मी IT म्हणू शकतो. टोटल करंट आहे बेटा, हा अख्ख्या सर्किट मधून जातोय, म्हणून हा टोटल करंट झाला. पण माझ्याकडे टोटल रेजिस्टन्स नाहीये. टोटल रेजिस्टन्स मला काढता येईल. म्हणजे पहा, मला I1 काढायचा आहे तर VT लागतो, I2 पण काढायचा असेल तर VT लागतो. मग VT पहिले काढतो. VT काढण्यासाठी माझ्याकडे IT इंटू द RT हा फॉर्म्युला आहे. माझ्याकडे IT माझ्याकडे ऑलरेडी आहे, माझ्याकडे RT नाहीये तर RTच्या मागे मी लागतोय. RT कसं आहे तर बेटा हा 10 ओहम पॅरलल विथ किती बेटा 8 ओहम, मग 1 अपॉन RT विच इज इक्वल टू 1 अपॉन 10 प्लस 1 अपॉन 8 आणि 1 इथे RP ची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा. ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 डिवायडेड बाय 10 ब्रॅकेट कंप्लीट प्लस ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू इनवर्स किती आला 4.444 काय बेटा ओहम. जो RP आहे त्यालाच मी टोटल रेजिस्टन्स म्हणू शकतो, का दोन रेजिस्टरच्या ऐवजी आता एक रेजिस्टर आहे. दोन रेजिस्टरच्या ऐवजी आता किती बेटा एकच रेजिस्टर. म्हणजे जर सर्किट डायग्राम काढायला गेलं तर इथे टोटल करंट आला IT ज्याची किंमत किती आहे 10 एम्पियर. पुढे एकच रेजिस्टर आला, ज्याची किंमत RT इज इक्वल टू किती आला 4.44 ओहम. RT इज इक्वल टू किती आला 4.44 ओहम, राईट. मग आता मला VT काढायचं आहे. VT ही ऑल मधली पद्धत सोडू का बेटा. VT इज इक्वल टू IT त्याला गुणिले RT. VT इज इक्वल टू IT 10 गुणिले RT 4.44. मग VT विच इज इक्वल टू 44.4 वोल्ट. कॅल्क्युलेशन्स करून बघा. 10 गुणिले 4.44 कॅल्क्युलेशन्स करा. 10 गुणिले 4.44 44.4. VT ची किंमत निघाली. एकदा का VT भेटला मग I1 I2 इझिली काढता येईल. मग I1 इज इक्वल टू किती आहे VT अपॉन R1. VT 44.4 राईट, त्याला डिवायडेड बाय R1 ची किंमत रेजिस्टर 1. हा रेजिस्टर 1 म्हणता येईल बेटा. यालाच मला काय म्हणता येईल R1 झाला हा, यालाच काय म्हणता येईल R2, राईट. मग VT अपॉन R1 ची किंमत किती आहे 10. I1 ची किंमत भेटेल किती येईल 44.4 त्याला डिवायडेड बाय 10 किती आलं 4.44 काय आलं बेटा एम्पियर. ही कोणाची किंमत आली I1. I1 इथे मला मोठी प्रोसेस करायला लागली पण त्याच्यामुळे I1 इकडचा I1 आणि इकडचा I1 सेम आला. दिसतोय एकदम शॉर्टकट. जर करंट डिव्हिजन माहिती असेल तर शॉर्टकट पद्धत यूज करा. जर करंट डिव्हिजन माहिती असेल तर शॉर्टकट पद्धत यूज करा. माहित नसेल तर हे फॉर्म्युले माहिती पाहिजे, मग त्याच्या अनुषंगाने आपल्याला I1 सोडवता येईल. तसंच I2 काढायचं असेल, I2 ची पण किंमत सेम येईल बेटा VT अपॉन R2. VT ची किंमत 44.4 त्याला डिवायडेड बाय R2 किती बेटा 8. कॅल्क्युलेट करा. I2 ची किंमत भेटेल 44.4 त्याला डिवायडेड बाय 8 किती आलं 5.55 एम्पियर. किती आलं बेटा 5.55 एम्पियर. I2 ची किंमत किती आली 5.55 एम्पियर. दोघी मेथड पैकी कुठलीही एकच मेथड सोडवायची असते, ठीक आहे. पण मी तुम्हाला दोघी मेथडनी गणित सोडवून दाखवलेलं आहे. हा एक गोष्ट सांगायची इच्छा आहे. ही जी मेथड आहे बेटा ही कॉमन मेथड आहे. इथे कितीही रेजिस्टन्स आले ना पॅरलल मध्ये तरी मला चालेल. ही कॉमन मेथड आहे.
ही कशी बेटा कॉमन मेथड आहे. पण जर दोनच रजिस्टर असतील तर हा फॉर्म्युला सोपा पडतो. जर दोनच रजिस्टर असतील का I1 दोनच रजिस्टर असतील I1 आणि I2 काढायचे असतील तर ही पद्धत एकदम सोपी पडते. पण ही जी आहे ही मेथड ही कितीही रजिस्टर झाले तरीही मला यूज करता येईल. कसं पुढचं सम घेईल त्याच्यात लगेच ते प्रूव्ह करून देईल. ठीक आहे. ही कॉमन मेथड आहे, ही सगळ्या गणितांसाठी यूज करता येते. पण ही मेथड फक्त दोन रजिस्टर किंवा दोन करंट काढायचे असेल त्यालाच यूज करता येते. ही मेथड फक्त दोन करंट किंवा दोन रजिस्टर दिलेले असेल तेव्हाच यूज करायची. पण ही मेथड सगळ्यांसाठी कॉमन आहे. आता पुढचं गणित घेणार आहे त्या गणितामध्ये मी कदाचित 3 रजिस्टर वापरले. 3 रजिस्टर वापरले तर मला करंट डिव्हिजन वापरता येत नाही. मला त्याला हाच फंडा फॉलो करावा लागतो. मला त्याच्यासाठी हाच फंडा फॉलो करावा लागतो. त्या गणितासाठी मला हाच फंडा फॉलो करावा लागतो. पुढचं गणित घेतोय तेव्हा लक्षात येईल. आधी व्हिडिओ पॉज करून सगळं गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून हे सगळंच्या सगळं गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून हे सगळंच्या सगळं गणित लिहून घ्या. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं गणित डिक्टेट करतोय बेटा लिहून घ्यायचं आहे. मी तोंडी सांगतोय लिहून घ्या. पुढचं गणित डिक्टेट करतोय लिहून घ्या. काय म्हणतोय बेटा ते बघा. 3 रेजिस्टन्सेस 2 ओहम 3 रेजिस्टन्सेस आहेत. 3 रेजिस्टन्सेस 2 ओहम, 5 ओहम and 10 ओहम. 2 ओहम, 5 ओहम and 10 ओहम. 2 ओहम, 5 ओहम and 10 ओहम are connected in parallel. And total of 24 ampere and total of 24 ampere and total of 24 ampere is passed through them. Full stop there. Find the current through the 2 ohm. Find the current through the 2 ohm and 10 ohm resistance. Find the current through the 2 ohm and 10 ohm resistance. Okay. आता ना बेटा क्वेश्चन पहा. 3 रेजिस्टन्स आहेत बेटा ते एकमेकांना पॅरलल मध्ये. मग 3 रेजिस्टन्स पॅरलल मध्ये आधी काढून घेऊ. हा पहिला झाला. हा दुसरा रेजिस्टर झाला. ठीक आहे. 2 मिनिटं थोडं खाली काढून घेतो. हा दुसरा रेजिस्टर झाला आणि इकडच्या साईडला हा एक तिसरा रेजिस्टर झाला. प्रत्येकाच्या किमती दिलेल्या आहेत. किती ओहम? 2 ओहम, 5 ओहम, 10 ओहम. याच्यातून टोटल करंट पण दिलेला आहे. टोटल करंट किती म्हणतोय तो 24 एम्पियर. टोटल करंट किती म्हणतोय बेटा तो 24 एम्पियर इज पास थ्रू देम. फाइंड द करंट थ्रू द 2 ओहम. 2 ओहम मधून जाणारा करंट सांग. म्हणजे त्याला मी I1 नाव देतो, याला मी I2 नाव देतो आणि याला I3 नाव देतो. मला करंट कशातून विचारतोय. फाइंड द करंट थ्रू द 2 ओहम अँड 10 ओहम. 2 ओहम मधून जाणार करंट आणि 10 ओहम मधून जाणार करंट. 2 ओहम मधून कुठला जातोय I1 जातोय. मग I1 ची किंमत सांग. 10 ओहम मधून जाणार करंट म्हणजे कुठला आहे I3 सांग. ठीक आहे. आता पहा मागचा हा जो लॉजिक आहे हे फक्त 2 रेजिस्टर असेल तेव्हाच फॉलो करता येतं. आता मला I1 I3 3 रेजिस्टर असेल ते लॉजिक फॉलो नाही करता येत. मग मागच्या सम मधली सेकंड मेथड वापरायची. माझी टोटल व्होल्टेज काढा. टोटल व्होल्टेज काढून मग फॉर्म्युला. म्हणजे कसं I1 साठी माझ्याकडे फॉर्म्युला किती V1 अपॉन R1. पण व्होल्टेज सगळ्यांमध्ये कॉमन होईल. पॅरलल मध्ये व्होल्टेज कॉमन असतं ते टोटल व्होल्टेज असतं. म्हणजे I1 इज इक्वल टू VT अपॉन R1 येईल आणि तसंच I3 इज इक्वल टू VT अपॉन R3 असेल. मग टोटल व्होल्टेज काढायच्या मागेला. टोटल व्होल्टेज काढायचं असेल तर पुन्हा VT इज इक्वल टू IT इंटू द RT. म्हणजे टोटल करंट इंटू टोटल रेजिस्टन्स लागेल. टोटल करंट इंटू टोटल रेजिस्टन्स लागेल. मग टोटल रेजिस्टन्स आहे का नाही काढता येईल. कस काय 2 ओहम, 5 ओहम and 10 ohm are connected in parallel. कसे आहेत बेटा are connected in parallel. हे तिघचे तिघ पॅरलल मध्ये. मग 1 upon RP is equal to 1 upon 2 plus 1 upon 5 plus 1 upon 10. मग इथे RP ची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा. पहिल्या ब्रॅकेटमध्ये 1 divided by 2 प्लस पुढच्या ब्रॅकेटमध्ये 1 divided by 5 प्लस पुढच्या ब्रॅकेटमध्ये 1 divided by 10. ब्रॅकेट कंप्लीट. आणि इनव्हर्स किती आला बेटा 1.25 ओहम. यालाच आपण RT असं म्हणू शकतो. का आता एकच रेजिस्टर आला म्हणजे या 3 रेजिस्टरच्या ऐवजी एकच रेजिस्टर आला ज्याची किंमत माझी RT ची किंमत किती आली बेटा 1.25 ओहम.
किती आली 1.25 ओहम. इथे टोटल करंट आय असेल आय टी इज इक्वल टू 24 एम्पियर. 24 एम्पियर. इथे मला आता VT भेटेल, व्होल्टेज टोटल भेटेल. VT इज इक्वल टू किती आलं IT इंटू द RT. IT 24 त्याला गुणिले RT 1.25. VT ची किंमत कॅल्क्युलेशन 24 गुणिले 1.25 किती आलं 30 वोल्ट. किती आलं बच्चलो 30 वोल्ट. टोटल व्होल्टेज भेटलं. टोटल व्होल्टेज भेटलं. एकदा का टोटल व्होल्टेज भेटलं की I1 I3 सहज काढता येईल. मग I1 ची किंमत किती आहे VT अपॉन R1 विच इज इक्वल टू VT 30 आणि रेजिस्टर वरची किंमत किती आहे बेटा. हाच माझा रेजिस्टर 1 असेल, हा रेजिस्टर 2 असेल, हा रेजिस्टर 3 असेल. ठीक आहे. मग किती आलं 2. किती येईल 30 भागिले 2 म्हणजे 15 एम्पियर. ही कोणाची किंमत आली I1 ची. ही कोणाची किंमत आली I1. तसंच I2 काढायचं असेल तर पुन्हा VT अपॉन R2. VT पुन्हा 30 आहे, सॉरी I3 काढायचं आहे, माझं मिस्टेक. I3 काढायचं आहे. VT अपॉन R3 येणार इथे. मग रेजिस्टर 3 ची किंमत किती आहे 10 विच इज इक्वल टू 3 एम्पियर. डिवाइड केलं 30 भागिले 10 तर किती येतं 3 एम्पियर. 30 भागिले 10 तर किती येतं 3 एम्पियर. इथं तुमचं गणित संपलं बेटा. इथे करंट डिव्हिजन रूल वापरलं चालेल का? अजिबात नाही. इथे करंट डिव्हिजन चालणारच नाही. का नाही चालणार? 3 रेजिस्टर्स पॅरलल मध्ये. का नाही चालणार? तर 3 रेजिस्टर्स पॅरलल मध्ये म्हणून इथे तो नियम चालणार नाही. इथं 3 रेजिस्टर्स पॅरलल मध्ये म्हणून तो नियम चालणार नाही. व्हिडिओ पॉज करा, सगळं गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि सगळंच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि सगळंच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि सगळंच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. ओके. अशाच टाईपचं अजून एक गणित घेतो बेटा. ठीक आहे. चलो, त्याच्यामध्ये 2 रेजिस्टर्स पुन्हा कनेक्टेड आहेत. क्वेश्चन घ्या. रेजिस्टन्स ऑफ 4 ओहम अँड 2 ओहम. लिखा पडे लिहून घ्या बेटा क्वेश्चनची. रेजिस्टन्स ऑफ 4 ओहम अँड 2 ओहम. रेजिस्टन्स ऑफ 4 ओहम अँड 2 ओहम. रेजिस्टन्स ऑफ 4 ओहम अँड 2 ओहम are connected in parallel. Full stop there. If the current to the combination is 6 ampere. If the current to the combination is 6 ampere. Find the current to the each resistance. Find the current to the each resistance. Find the current to the each resistance. Find the current through the each resistance. काय म्हणतोय बेटा आता पुन्हा आपण 2 रेजिस्टन्स आहेत. पहिल्या रेजिस्टरची किंमत 2 ओहम आहे आणि पुढच्या रेजिस्टरची किंमत किती म्हणतोय बेटा 2 ओहम अँड 4 ओहम अँड 2 ओहम. पहिल्या रेजिस्टरची किंमत 4 ओहम आहे, दुसऱ्या रेजिस्टरची किंमत 2 ओहम आहे. हे दोघं रेजिस्टर्स एकमेकांना पॅरलल मध्ये. त्याच्यातून टोटल करंट पण दिलेला आहे. टोटल करंट किती म्हणतोय तो 6 एम्पियर. मग प्रत्येक रेजिस्टर मधून जाणाऱ्या करंटची किंमत सांग. म्हणजे I1 ची किंमत सांगायची, I2 ची किंमत सांगायची. I1 ची किंमत सांगायची, I2 ची किंमत सांगायची. जर तुला I1 काढायचं असेल तर पुन्हा इथे करंट डिव्हिजन सहज वापरता येईल. पटकन गणित सुटेल बेटा. करंट डिव्हिजन पटकन वापरता येईल. I1 ची किंमत 2 अपॉन खाली 4 + 2 त्याला गुणिले टोटल करंट किती आहे 6 म्हणजे 2 गुणिले 6 एका ब्रॅकेट मध्ये त्याला डिवाइडेड बाय 4 + 2. इथे तुला I1 ची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा. पहिल्या ब्रॅकेटच्या आतमध्ये वरती 2 गुणिले 6 ब्रॅकेट कंप्लीट त्याला डिवाइडेड बाय खाली 4 + 2 किती आले बेटा 2 एम्पियर. I1 ची किंमत भेटली किती आली 2 एम्पियर. तसंच I2 काढायचं झालं तर पुन्हा ऑपोजिट वाला रेजिस्टर म्हणजे 4 अपॉन खाली 4 + 2 त्याला गुणिले टोटल करंट किती बेटा 6 म्हणजे 4 गुणिले 6 एका ब्रॅकेट मध्ये टाक त्याला डिवाइडेड बाय खाली 4 + 2. चलो I2 ची किंमत कॅल्क्युलेशन्स करा. ब्रॅकेटच्या आतमध्ये 4 × 6 ब्रॅकेट कंप्लीट त्याला डिवाइडेड बाय 4 + 2 किती आलं बेटा 4 एम्पियर. I2 ची किंमत किती आली 4 एम्पियर. I2 ची किंमत किती आली 4 एम्पियर. आता बेटा तुम्हाला होमवर्कसाठी सेकंड मेथड जी ऑलची मेथड असते ना त्यांनी हे गणित सोडून बघा. हेच दोघं उत्तर येतात का नाही. ऑलची मेथड तुम्हाला सोडवायची आहे. ऑलची मेथड तुम्हाला सोडवायची आहे. व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या बेटा. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं गणित बेटा.
क्वेश्चन डिक्टेट करतोय, लिहून घ्या. पुढचं गणित क्वेश्चन डिक्टेट करतोय, लिहून घ्या. काय म्हणतोय बेटा, कॅल्क्युलेट द करंट थ्रू द ईच रजिस्टर. कॅल्क्युलेट द करंट थ्रू द ईच रजिस्टर. कॅल्क्युलेट द करंट थ्रू द ईच रजिस्टर. Calculate the current to the each register for the circuit shown. For the circuit shown. For the circuit shown. Comma there. Also find the equivalent resistance. Also find the equivalent resistance. Also find the equivalent resistance. And also the potential difference. And also the potential difference across each resistor. And also the potential difference across the each register. And also the potential difference across the each register. And also the potential difference across the each register. Okay. आता सर्किट त्यांनी दिलेली आहे. सर्किट कसं आहे ते बघा बेटा इकडे. सर्किट काढताना वरच्या साईडला इथे एक रजिस्टर आहे, त्याच्यानंतर इथे एक रजिस्टर आहे, ठीक आहे, आणि इथे खाली तुमचं व्होल्टेज सप्लाय दिलेला आहे. इथे खाली काय दिलेलं बेटा, व्होल्टेज सप्लाय, ठीक आहे. किमती किती आहेत, इथे व्ही आहे, ठीक आहे. इथून टोटल करंट दिलेलं आहे त्यांनी मला 8 एम्पियरचा करंट आहे. त्याच्यानंतर इथे 4 ओमचा रेजिस्टर आहे आणि इथे 8 ओमचा रेजिस्टर आहे. 4 ओमचा रेजिस्टर, 8 ओमचा रेजिस्टर. ओके. काय म्हणते बेटा, कॅल्क्युलेट द करंट टू द ईच रेजिस्टर. प्रत्येक रेजिस्टर मधून काहीतरी करंट चालला, याला रेजिस्टर नाव देतो, करंटला नाव देतो I1, या करंटला नाव देतो I2. मला I1 ची किंमत सांगायची, I2 ची किंमत सांगायची. आता I1 ची जर किंमत सांगायची असेल, पुन्हा करंट डिव्हिजन करू आपण. करंट डिव्हिजन फक्त अशा साईडला बघितलं, ही सर्किट फक्त अशी झाली आहे, हीच सर्किट फक्त अशी झाली आहे, काही कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. I1 काढायचा आहे. लॉजिक काय म्हणतो, ऑपोजिट वाला रेजिस्टर. ऑपोजिट वाला रेजिस्टर किती, 8, त्याला डिवायडेड बाय दोघांची बेरीज 4 + 8, त्याला गुणिले टोटल करंट. टोटल करंट किती बेटा, 8. मग इथे किती आलं, 8 × 8, त्याला डिवायडेड बाय खाली पुन्हा 4 + 8. चलो I1 भेटून जाईल. कॅल्क्युलेशन करा, कॅल्क्युलेशन करा. 8 × 8 डिवायडेड बाय पुन्हा 4 + 8 किती आलं, 5.33 एम्पियर. 5.33 एम्पियर I1 भेटला. तसंच आता I2 काढायचं. I2 काढायचं असेल तर पुन्हा ऑपोजिट वाला रेजिस्टर 4, त्याला डिवायडेड बाकीच्या दोन रेजिस्टरची बेरीज, त्याला गुणिले टोटल करंट, म्हणजे किती आला, 8. मग इथे पुन्हा 4 × 8 एका ब्रॅकेट मध्ये, त्याला डिवायडेड बाय पुन्हा 4 + 8. चलो I2 ची किंमत कॅल्क्युलेशन्स करा. ब्रॅकेट मध्ये 4 × 8 ब्रॅकेट कंप्लीट, त्याला डिवायडेड बाय 4 + 8, 2.6667, ठीक आहे, काय एम्पियर. I2 ची किंमत पण आली. मला त्यांनी करंट टू द ईच रजिस्टर विचारलं होतं. मला फाइंड द करंट टू कॅल्क्युलेट द करंट टू द ईच रजिस्टर झालं. ऑल्सो फाइंड द इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स. ऑल्सो फाइंड द इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स. इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स म्हणजे टोटल रेजिस्टन्स. टोटल रेजिस्टन्स काय बेटा, सिंपल. हे दोघं एकमेकांना कसे पॅरलल मध्ये, करंट आला डिवाइड झाला, करंट आला डिवाइड झाला. मग ॲज 4 ओहम पॅरलल विथ किती आहे बेटा, 8 ओहम. मग पुन्हा 1/RP. 1/RP इज इक्वल टू 1/4 प्लस 1/8, आणि मग तुला इथे RP ची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा. ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 डिवायडेड बाय 4 प्लस पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 डिवायडेड बाय 8 आणि त्याचा इनवर्स 2.6667 काय ओहम. यालाच मला काय म्हणता येईल बेटा, टोटल रेजिस्टन्स. यालाच मला काय म्हणता येईल, टोटल रेजिस्टन्स. टोटल रेजिस्टन्स पण भेटला. पुढचं खूप महत्वाचं, अँड ऑल्सो द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ईच रेजिस्टन्स. पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स काय असतो बेटा, याच्या इथे एक व्होल्टेज असेल, याला नाव देतो V2, ठीक आहे. याच्या इथे एक व्होल्टेज असेल, याला नाव देतो V1. पण जर तुम्ही बेसिक कन्सेप्ट लक्षात घेतला तर पॅरलल मध्ये व्होल्टेज कसं असतं, सेम. पॅरलल मध्ये व्होल्टेज कसं असतं, सेम. जर पॅरलल मध्ये व्होल्टेज सेम असतं तर कुठेही व्होल्टेज तुमचं V1 असू द्या, V2 असू द्या किंवा V असू द्या, सगळ्याच्या सगळे व्होल्टेजेस कसे असतील, सेम. मग इथे आधी आपण टोटल व्होल्टेज काढून घेऊ. टोटल व्होल्टेज काढायचं झालं तर VT इज इक्वल टू IT इंटू द RT, राईट. IT माझ्याकडे आहे 8 एम्पियर. टोटल रेजिस्टन्स किती आहे, 2.667. मग VT मला भेटेल, कॅल्क्युलेशन्स करा, 8 गुणिले 8 इंटू द 2.667 किती आलं, 21.3
336 वोल्ट ही टोटल व्होल्टेजची किंमत झाली. ही कोणाची किंमत झाली बेटा? टोटल व्होल्टेज. आता आता जे तुमचं टोटल व्होल्टेज आलेलं आहे ना बेटा, जे तुमचं टोटल व्होल्टेज आलेलं आहे, जे तुमचं टोटल व्होल्टेज आलेलं आहे तीच माझी किंमत V1 ची आणि V2 ची असेल. असं का? तर पॅरलल मध्ये व्होल्टेज सेम असतं. पॅरलल मध्ये व्होल्टेज सेम असतं. आपण ते काढून पण मी तुम्हाला दाखवून दिलं वाटलंच तर. इथे तुम्ही डायरेक्ट पण लिहू शकता. फॉर पॅरलल कनेक्शन, फॉर पॅरलल कनेक्शन, फॉर पॅरलल कनेक्शन the voltage remains same. Voltage remains same. Voltage remains same. Therefore, VT is equal to V1 is equal to V2, which is equal to 21.336 volt. Which is equal to किती आलं? 21.366 volt. ऑल मध्ये आपण काढून बघू V1. V1 is equal to किती बेटा? I1 into the R1. V1 किती? I1 into the R1. I1 ची किंमत काढलेली आपण, हो, किती बेटा? 5.33. त्याला गुणिले रेजिस्टन्स 1. रेजिस्टन्स 1 ची किंमत किती आहे? 4. कॅल्क्युलेशन करून बघा. 5.33 त्याला गुणिले 4 किती आलं? 21.32. 21.32 वोल्ट. पण त्याच्याच रेंज मध्ये आहे 21.32. तसंच V2 काढायचं झालं तर I2 into the R2. I2 किती तुझ्याकडे? I2 2.667 into the R2. R2 ची किंमत किती आहे? 8. कॅल्क्युलेशन्स करा. 2.667 त्याला गुणिले 8. 21.336 वोल्ट. म्हणजे पहा जवळजवळ सगळे सेम आहेत. ऍक्च्युली इथे 3 पुढे कंटिन्यू होतं बेटा. पुढे कंटिन्यू असल्यामुळे हे पण 21.33 च्या रेंजमध्येच येईल. जर ऍक्च्युअल करून बघाल तर हे पण तुमचं 21.33 च्या घरातच येईल. इथे पण 21.33 आहे. सगळेच्या सगळे उत्तर कसे असतील बेटा? सेम. सगळेच्या सगळे उत्तर 21.32 म्हणा किंवा 33 म्हणा, जास्त काही फरक नाहीये. म्हणजे हे सगळे उत्तर कसे आहेत बेटा? सेम आहेत. म्हणजे व्होल्टेज कसं राहतं? पॅरलल मध्ये सेम राहतं. व्होल्टेज कसं राहतं? पॅरलल मध्ये सेम राहतं. कळालं बेटा? महत्वाचं गणित होतं. IMP होतं. VV लिहून टाका आणि सगळ्याच्या सगळं गणित लिहून काढा. व्हिडिओ पॉज करा, सगळ्याच्या सगळं गणित लिहून काढा. VV देऊन द्या आणि सगळ्याच्या सगळं गणित लिहून काढा. VV देऊन द्या आणि सगळ्याच्या सगळं गणित लिहून काढा. VV देऊन टाका आणि सगळ्याच्या सगळं गणित लिहून काढा बेटा. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं गणित खूपच जास्त टिपिकल आहे. पुढचं गणित खूप जास्त टिपिकल आहे बेटा. ठीक आहे. VV लिहून टाका. काय जेवढं VV द्यायचं तेवढं त्याला IMP देऊन टाका. ठीक आहे. काय म्हणते आता ते बघू आपण. क्वेश्चन घ्या. क्वेश्चन लिहून घ्या. क्वेश्चन डिक्टेट करतोय. क्वेश्चन लिहून घ्या. रेजिस्टन्स ऑफ 10 ओहम. क्वेश्चन लिहून घ्या बेटा. रेजिस्टन्स ऑफ 10 ओहम. रेजिस्टन्स ऑफ 10 ओहम is connected in series. It's connected in series with the parallel combination of two resistance. It's connected in series with the parallel combination of two resistance. It's connected in series with the parallel combination of two resistance. Each of 15 ohm. Each of 15 ohm. सध्या फक्त लिहून घ्या, नंतर सगळ्याच्या सगळं मिनिंग सांगेल. Each of 15 ohm. Full stop द्या. What resistance must be shunted? What resistance must be shunted across this parallel combination? Across this parallel combination, so that the total current will be, so that the total current will be 1.5 ampere. So that the total current will be 1.5 ampere with 20 voltage applied. With 20 volt applied. With 20 volt applied. ओके. गणित लिहून झालं असेल. आता फुल कॉन्सन्ट्रेशन बोर्डकडे. काय म्हणते बेटा? रेजिस्टन्स ऑफ 10 ओहम इज कनेक्टेड इन सिरीज विथ द पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ टू रेजिस्टन्स ईच ऑफ 15 ओहम. याचं मिनिंग काय झालं? एक रेजिस्टन्स आहे बेटा. ठीक आहे. ज्याची किंमत किती आहे? 10 ओहम. ज्याची किंमत किती बेटा? 10 ओहम. 10 ओहमच आहे. हो. इज कनेक्टेड इन सिरीज. हा सिरीज मध्ये कोणाला? पुढचे दोन रेजिस्टन्स ते पॅरलल मध्ये लावलेले आहेत. पुढचे दोन रेजिस्टर्स कसे? इज कनेक्टेड इन सिरीज विथ अ पॅरलल कॉम्बिनेशन ना. हा सिरीज मध्ये आहे
पण पुढचे दोन रेजिस्टर्स कसे आहेत बेटा, पॅरलल मध्ये आहेत, ज्यांची किंमत मी तुला देऊन देतोय. किती आहे, ईच ऑफ 15 ओहम. ईच ऑफ 15 ओहम म्हणजे दोघांची किंमत 15-15 ओहम आहे. ठीक आहे. पुढे काय म्हणतोय, व्हॉट रेजिस्टन्स मस्ट बी शंटेड. याच्या अक्रॉस अजून एक रेजिस्टन्स लावलाय, पण त्याची किंमत मी तुला सांगत नाहीये. त्याची किंमत मी तुला सांगत नाही, ती तुला काढायची. व्हॉट रेजिस्टन्स मस्ट बी कनेक्टेड इन पॅरलल. शंटेड म्हणजे काय, पॅरलल मध्ये लावलाय. शंटेड म्हणजे काय, पॅरलल मध्ये लावलाय. त्याची किंमत मी तुला सांगितलेली नाहीये. सो दॅट द टोटल करंट दिलेला आहे. टोटल करंट किती म्हणतोय, 1.5 एम्पियर टोटल करंट आहे. आणि त्याच्या इथे बॅटरी पण लावलेली आहे. बॅटरीची पण किंमत त्यांनी दिलेली आहे. बॅटरीची किंमत किती म्हणतोय, 20 व्होल्ट, म्हणजे व्हीटीची पण किंमत. टोटल व्होल्टेज पण दिले, टोटल करंट पण दिलेला आहे. जर तुझ्याकडे टोटल व्होल्टेज आणि टोटल करंट दोघं दिलेले आहेत, खूप महत्वाचा मुद्दा आहे. जर तुझ्याकडे टोटल व्होल्टेज आणि टोटल करंट दोघं दिलेले आहेत, तर तुला टोटल रेजिस्टन्स भेटेल. आता तुला टोटल रेजिस्टन्स भेटेल. कसं काय, सगळ्यांना माहिती V इज इक्वल टू IR असतो, राईट. मग टोटल व्होल्टेज, टोटल करंट आणि टोटल रेजिस्टन्स जर TT आलं तर सगळीकडे TTच येईल. मग माझ्याकडे फॉर्म्युला आहे, VT इज इक्वल टू किती असतो, IT इंटू द RT. मग मला RT काढायचा आहे, तर VT अपॉन IT विच इज इक्वल टू RT. टोटल व्होल्टेज 20, टोटल करंट 1.5, म्हणजे मला टोटल रेजिस्टन्स भेटेल. कॅल्क्युलेशन्स करायचं आहे, टोटल रेजिस्टन्सची किंमत काढायची. 20 भागिले 1.5 किती आलं, 13.33. 13.33 काय बेटा, ओहम. ही कोणाची किंमत आली, टोटल रेजिस्टन्सची. ही कोणाची किंमत आली, टोटल रेजिस्टन्स. एकदा का तुला टोटल रेजिस्टन्स भेटला की मग आता पुढे या गणिताला आपला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स कसा सोडवतो आपण, त्या फंड्यानेच हे गणित सोडवायचं. इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स कसा सोडवतो आपण, त्याच फंड्याने सोडवा, तुला ऑटोमॅटिक आर भेटेल. कसा भेटेल बघू आपण. एकदा का मला टोटल रेजिस्टन्स भेटला की आता सगळ्यात पहिले मला इथे दिसतंय हा 15 आणि हा 15 सिरीज मध्ये, सॉरी पॅरलल मध्ये 15 ओहम पॅरलल विथ 15 ओहम. 1/RP1 विच इज इक्वल टू 1/15, त्याला डिवायडेड पुन्हा प्लस 1/15. चलो RP1 ची किंमत कॅल्क्युलेशन्स करा. ब्रॅकेटच्या आतमध्ये 1/15 प्लस पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये 1/15 आणि इनवर्स किती आलं बेटा, 7.5 ओहम. 7.5 ओहम आलं. म्हणजे ह्या दोन रेजिस्टरच्या ऐवजी एकच रेजिस्टर आला. आधी हा 10 ओहमचा तसा आला. ह्या दोन रेजिस्टरच्या ऐवजी एकच रेजिस्टर आला, ज्याची किंमत किती आली, 7.5 ओहम. इथं किती आहे, 10 ओहम जसाच्या तसा. इथे एक पॅरलल मध्ये रेजिस्टर काढलेला आहे, त्याची किंमत मला माहिती नाहीये. ठीक आहे, फाईन. आणि इथे टोटल करंट I आहे, ज्याची किंमत किती 1.5 एम्पियर आहे. आणि इथे टोटल व्होल्टेज आहे, ज्याची किंमत किती आहे, 20 व्होल्ट आहे. आता हे दोघं कसे आहेत बेटा, पुन्हा सिरीज मध्ये. नाव काय सांगता येईल, 10 ओहम अँड 7.5 ओहम आर इन सिरीज. कसे आहेत बेटा, सिरीज मध्ये आहेत. मग therefore RS is equal to 10 plus 7.5 which is equal to 17.5 ओहम. विच इज इक्वल टू किती आलं, 17.5 ओहम. मग 17.5 ओहम भेटलं. इथे दोन रेजिस्टरच्या ऐवजी एकच रेजिस्टर आला, ज्याची किंमत 17.5 ओहम आलं. पुढे इथे एक रेजिस्टर आहे, ज्याची किंमत तुला माहिती नाहीये. त्याला मी रेजिस्टर नाव R दिलं. ठीक आहे, त्याला रेजिस्टरला काय नाव दिलं, R असं नाव दिलंय. पुन्हा इथून इथे खालच्या साईडला इथे टोटल करंट I आहे आणि इथे टोटल व्होल्टेज V आहे. आता जेव्हा हे दोघं कसे दिसतात बेटा, आता पॅरलल मध्ये. नाव 17.5 ओहम पॅरलल विथ कुठला बेटा, R वाल्याला हा काय बेटा, पॅरलल आहे. मग 1/RP2 1/RP2 विच इज इक्वल टू 1/17.5 प्लस 1/R. पण हा जो आहे ना, हा तुझा फायनल रेजिस्टन्स, एकच रेजिस्टन्स आहे, म्हणून तो शेवटचा रेजिस्टन्स येईल, म्हणून त्याला मी RT असं नाव देतो. 1/17.5 प्लस पुन्हा 1/R. RT ची किंमत तू काढलेली आहे. 1/RT ची किंमत किती आहे, 13.33 विच इज इक्वल टू 1/17.5 आणि प्लस 1/R. तुला कुठली किंमत काढायची आहे, 1/R ची म्हणजेच R ची. हा प्लस इकडे आला होती मायनस 1/13.33 मायनस 1/17.5 विच इज इक्वल टू 1/R. म्हणजेच 1/R इज इक्वल टू 1/13.33 मायनस 1/17.5.
मग आता तुला सेम पद्धतीने फक्त प्लसच्या जागी काय टाकावं लागेल, मायनस. फक्त प्लसच्या जागी काय टाकावं लागेल, मायनस. जी किंमत निघेल ती आरची. पुन्हा इन्व्हर्स काढायचाच. फक्त प्लसच्या जागी काय येईल बेटा, मायनस. का हा प्लस होता इकडे आला ती मायनस झाला. ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 डिवायडेड बाय 13.33 ब्रॅकेट कम्प्लीट मायनस पुन्हा 1 डिवायडेड बाय 17.5 ब्रॅकेट कम्प्लीट. इन्व्हर्स टाईप करा इज इक्वल टू 55.94 ओहम. रेजिस्टन्सची किंमत किती आली बेटा, 55.94. रेजिस्टन्सची किंमत किती आली, 55.94. द मोस्ट IMP sum of this type. The most IMP sum of this type. The most IMP sum of this type बेटा. ठीक आहे. एकदम शांततेमध्ये सगळंच्या सगळं गणित लिहून घ्या. एकदम शांततेमध्ये सगळंच्या सगळं गणित लिहून घ्या. एकदम शांततेमध्ये सगळंच्या सगळं गणित लिहून घ्या. ओके. अपेक्षा ठेवतो सम झाला असेल. पुढचा बेटा आता थोडंसं थेरॉटिकल पार्ट आहे. तो थेरॉटिकल पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. ओके, दॅट्स ऑल. बाकीचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. गुड डे.